पण सर आरक्षणाचा मुद्दा बोला ना, महत्त्वाचा. सर्वपक्षीय बैठक घ्यावी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर किंवा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा. अगदी शेवटचा प्रश्न, कारण गुणीजनांचा सन्मान सुद्धा करायचा आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरतेय. पण जरांगे म्हणतायत बैठकीत मी येणार नाही, भुजबळ म्हणतायत बैठक घेऊन उपयोग नाही. तिढा कसा सुटणार आहे? सरकारची भूमिका, आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती आणि आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये ही भूमिका आहे. आणि म्हणून आम्ही बोलल्यानंतर जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी असताना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत मराठवाड्यात अशी जेव्हा मागणी केली, त्यावेळेस आमच्या सरकारने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. कुणबी नोंदी शोधू लागले, मिळू लागल्या, त्यांचे प्रमाणपत्र मिळू लागले. मी जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार. त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं, कुणाचंही कमी न करता. कोर्टात कोण गेले ते रद्द करण्यासाठी? बघा कोर्टामध्ये कोण गेले, हे विरोधी पक्षातलेच लोकांनी कोर्टात कुणाला पाठवले ते आम्हाला माहित आहे. कोर्टाने त्याला रद्द केलेलं नाही. मला वाटतं की जे आम्ही आरक्षण दिलेलं आहे हे कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे. हे मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे प्रूव्ह केलेलं आहे. बॅकवर्ड कमिशन पुनर्गठित केलं आणि एम्पिरिकल डेटा गोळा केला आम्ही. मराठा समाज किती आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या, त्यात मराठा किती आहे, घरकाम करणाऱ्या महिला, माथाडी कामगार, डबेवाले, ऊसतोड कामगार, या सगळ्यांचं अनालिसिस झालंय. पूर्ण डेटा तयार केलाय आणि त्याच्यानंतर आम्ही हे आरक्षण दिले. त्यामुळे न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे की या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या लक्षात घेता हे आरक्षण टिकेल. परंतु हे टिकू नये, तुम्ही दिलं नाही. जेव्हा द्यायची संधी होती तेव्हा नाही दिलं. तुम्ही या फक्त मराठा समाजाला फक्त त्यांचा वापर केला, त्यांचा फायदा घेतला स्वतःच्या राजकारणासाठी, पण त्यांना वंचित ठेवलं. पण आम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही केलं. त्यांना आम्ही सवलती दिल्या, त्यांना ओबीसी प्रमाणे जे काही सुविधा द्यायच्या त्या आम्ही दिल्या, ओबीसीच्या कमी न करता. आज सारथीपासून त्यांना जॉब ओरिएंटेड शिक्षण मिळतंय, त्यांना नवीन नवीन कोर्सेस आम्ही देतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 15 लाख रुपये त्याचं व्याज आम्ही भरतोय. 70 ते 80 हजार मुलांना त्याचं कर्ज मिळालेलं आहे आणि हे करतोय आम्ही. त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आम्ही सर्वपक्षीय ऑल पार्टी मीटिंग आम्ही बोलवली होती. सगळ्यांनी येऊन याच्यामध्ये आपले विचार मांडले पाहिजे होते. काय भूमिका आहे तुमची? संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितले येतो 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 आणि नंतर गायब झाले. आम्ही आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. म्हणून आम्ही सांगतो दुटप्पी भूमिका घेऊ नका. समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. हे आपलं पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी राज्य आहे, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. सगळे समाज गुण्या गोविंदाने इथं राहत आहेत. पण आज आपण पाहतोय की गावबंदी या कार्यक्रमात कुणी जायचं नाही, त्यांनी त्या कार्यक्रमात जायचं नाही. मी पवार साहेबांना म्हणालो ही अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये कधी आली नव्हती. असं होऊ नये. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु समाजामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नसतो. पण समाजामध्ये जातीय तेढ द्वेष पसरता कामा नये ही भूमिका आमच्या सरकारची आहे. आणि सगळ्यांनी या ना एकत्र येऊन आपण जे काही समाजाच्या हिताचा निर्णय आपण घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.